बच्चू कडूंच्या नेतृत्वात नागपुरात शेतकऱ्यांचा महामार्ग रोको आंदोलन, कर्जमाफीची मागणी तीव्र। मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपुरात हजारो शेतकऱ्यांनी NH44 नागपूर हैदराबाद महामार्ग पूर्णपणे रोखलाय। अतिवृष्टी, दुष्काळ आणि नुकसानीमुळे कर्जाचा बोजा वाढला असून सरसकट कर्जमाफी, MSP वर खरेदी आणि शेतकरी शेतमजुरांच्या 22 मागण्यांनी हे आंदोलन सुरू आहे। गेल्या 2 दिवसांपासून ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि शेतकऱ्यांनी रस्ते ठप्प केले असून 20 किलोमीटर लांबीची वाहतुकीची गर्दी झाली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, रासपचे महादेव जानकर यांचाही सहभाग आहे। त्याच्यानंतर वळूया दुसरी बातमीकडे। तर बघा, कर्जमाफी आंदोलनावर बॉम्बे हायकोर्टाचा धक्का। संध्याकाळी 6 पर्यंत महामार्ग मोकळा करण्याचा आदेश। नागपूर खंडपीठाने बच्चू कडूंच्या आंदोलनावर स्वतःहून सूचना घेतली आणि शेतकऱ्यांच्या संध्याकाळी 6 पर्यंत NH44 मोकळा करण्याचा आदेश दिला। न्यायमूर्ती राजनीश व्यास यांनी वाहतूक, अडथळा, रुग्णालय आणि विमानतळापर्यंतचा प्रवेश रोखला जाण्यावर चिंता व्यक्त केली। शेतकऱ्यांना अटक करण्याचा इशारा देऊन पोलिसांना शांततेने हटवण्यास सांगितले। कडू यांनी मात्र जेल भरो आंदोलनाचा इशारा दिला। शेतकरी आत्महत्या करत आहेत, न्यायालयाने त्यावर का लक्ष दिले नाही? तर वळूया बातमी तिसरीकडे। बघा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चेची शक्यता। कडू आंदोलन थांबवणार की रेल रोको करणार? आज 30 ऑक्टोबर मुंबईत बच्चू कडू आणि शिष्टमंडळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा होणार आहे। पण कडू यांनी आंदोलन थांबवण्यास नकार दिलाय। सरकारी शिष्टमंडळाने मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन दिले तरी कर्जमाफीवर ठाम राहू, कडू म्हणाले। ठोस निर्णय न झाल्यास रेल रोको आणि राज्यव्यापी आंदोलन। महामार्गावरील ट्रॅक्टर मोर्चाने नागपूर शहर ठप्प झाले असून RSS मुख्यालयापासून मुख्यमंत्री निवासपर्यंत हाय अलर्ट आहे। त्याच्यानंतरची बातमी येत आहे। नागपुरात शेतकरी रेल रोको, कर्जमाफी नाही तर ट्रेन रोखणार, कडूंचा इशारा। बच्चू कडू यांनी दुपारी 12 नंतर रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला असून नागपुरात शेतकऱ्यांनी रेल्वे ट्रॅकवर ठाण मांडले आहे। कर्जमाफी, कांदा, कापूससाठी हमीभाव, दुधाच्या दरवाढ आणि अपंगासाठी भत्त्याच्या मागण्यांसाठी आंदोलन तीव्र झाले आहे। मागील 8 महिन्यांपासून मागण्या प्रलंबित असल्याने शेतकरी आक्रमक। ट्रेन प्रवाशांना त्रास होत असून पोलिसांनी सुरक्षा वाढवली। तर आता वळूया 5व्या क्रमांकाच्या बातमीकडे। शेतकरी चक्काजाम, भाजप आमदार अडकले, कडूंकडे नेले कर्जमाफीवरून राजकीय वाद। नागपुरात चक्काजाम आंदोलनात भाजप आमदार अडकले आणि प्रहार कार्यकर्त्यांनी त्यांना बच्चू कडूंकडे नेले। कर्जमाफीच्या मागणीसाठी उभे केलेल्या मोर्चात राजकीय नेतेही सामील झाले असून मंत्री बावनकुळे यांनी चर्चेचा प्रयत्न केला। मात्र कडू यांनी मागील आंदोलनात तोडगा निघाला, यावेळी पूर्ण कर्जमाफी हवी असे सांगितले। त्याच्यानंतर वळू 6व्या क्रमांकाच्या बातमीकडे। संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, शेतकऱ्यांना नक्षलवादी म्हणण्याचा डाव, कर्जमाफीची मागणी। शिवसेना UBT नेते संजय राऊत यांनी कर्जमाफी आंदोलनावर सरकारचा घणाघात केला। शेतकऱ्यांना शहरी नक्षलवादी म्हणणे हा डाव आहे। बच्चू कडूंच्या नागपूर आंदोलनाला पाठिंबा देत 7/12 कोरा करा आणि कर्जमाफीची मागणी केली। राऊत म्हणाले, शेतकरी रक्ताने रंगलेले रस्ते कधी सरकार जागेल? त्याच्यानंतरची बातमी निघून येत आहे क्रमांक 7। राष्ट्रवादीचा काळी दिवाळी, एल्गार, कर्जमाफी आणि भरपाईची मागणी, राज्यव्यापी निर्देश। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटने काळी दिवाळी साजरी करत कर्जमाफीची मागणी केली। छत्रपती संभाजीनगरसह राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध, कारण महायुती सरकारच्या पॅकेजला फसवी म्हटले। सुप्रिया सुळे यांनी केंद्र कृषी मंत्र्यांची भेट घेऊन सरसकट कर्जमाफीची मागणी केली। शरद पवारांच्या नाशिक मोर्चाला पाठिंबा। तर वळूया बातमी क्रमांक 8 कडे। तासगावात शेतकरी चक्काजाम, ट्रॅक्टर, जनावरेसह शहर ब्लॉक, कर्जमुक्तीसाठी एल्गार। सांगली जिल्ह्यातील तासगावात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर, बैलगाड्या, शेळ्या, मेंढ्यासह चक्काजाम केला। कर्जमाफी, निसर्ग लहरी आणि सरकारी धोरणांमुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांना न्याय हवा अशी मागणी श्यामसुंदर राय, प्रकाश वारंग यांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले। शहर पूर्णपणे ब्लॉक झाले। त्याच्यानंतर वळूया बातमी क्रमांक 9 कडे। कर्नाटकात भाजप आमदाराचे कर्जमाफी आंदोलन, औराडमध्ये शेतकरी एल्गार, तात्काळ मदतीची मागणी। कर्नाटकातील औराडमध्ये भाजप आमदार प्रभू चव्हाण यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी कर्जमाफी आंदोलन केले। दुष्काळ आणि पीक नुकसानीमुळे शेतकरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी हवी
अशी मागणी सरकारला मदत करण्याचे आवाहन। त्याच्यानंतर शेवटची बातमी क्रमांक 10। कोल्हापूर शेतकरी एल्गार कर्जमाफी आणि शक्तीपीठ एक्सप्रेसवर स्थगितीची मागणी। कोल्हापुरात शेतकऱ्यांनी कर्जमाफी आणि शक्तीपीठ एक्सप्रेसवर स्थगितीची मागणी करत आंदोलन केले। राष्ट्रीय सरकारी धोरण 2025 मुळे शेतकऱ्यांना मालकी हक्क धोक्यात, असे म्हणत सरकारला इशारा। MSP कायदा आणि कर्जमाफी न झाल्यास मोठा एल्गार, सागर कोंडेसर यांनी सांगितले।